इराणच्या हल्ल्यांनी इस्रायल घायाळ झालाय, तर नेत्यानाहूंनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे लोटांगण घातलंय. त्यामुळे या युद्धात अमेरिकेनं उडी घेतलीय. तर अमेरिकेनं B-2 स्टील्थ बॉम्बर्स पाठवून इराणचं सर्वात मोठं कोरडो अणु केंद्र उडून देण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी B-2 बॉम्बर्सनं अमेरिकेच्या मिसौरी मधून उड्डाण घेतलंय. मात्र या B-2 स्टील्थ बॉम्बरची वैशिष्ट्य काय आहेत ती देखील पाहूयात. अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो. रडारला चकमा देण्याची क्षमता आहे. 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे. 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे. एवढंच नाही, आता पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला अमेरिकेनं पायघड्या घातल्या. त्यानंतर आता पाकिस्ताननं आपली हवाई हद्द खुली केली आहे. त्यामुळे धर्माचा आधार घेत इस्रायल विरोधात अणुयुद्धाचा इशारा देणाऱ्या पाकिस्ताननं सरड्याला लाजवेल असा